सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या स्वामींसाठी. माऊलींनो, आपण आपल्या घरातील थोरा मोठ्यांच्या तोंडातून हे ऐकतो की दक्षिण दिशेकडे बसून किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण जेवू नये. तर आता आपण दक्षिण दिशेकडे बसून जेवल्याने आपल्यासाठी काय अडचणी येऊ शकतात ते आपण पाहूया. आपण जर या दिशेकडे बसून जर जेवत असाल, आपल्याला जर रोज तशी सवय असेल, तर अशा गोष्टीमुळे काय होते की आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा आपल्याला नेहमीचे आजारपण किंवा पचन संस्थेचे विकार सुद्धा बळावू शकतात. आपल्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि आळस देखील वाढू शकतो. आता दक्षिण दिशेकडे जर आपण बसून जेवू नये, तर मग कुठल्या दिशेकडे बसून जेवावे? तर आपण आपल्या आरोग्य आणि समृद्धीसाठी आपण उत्तर किंवा पूर्व दिशा ही जेवणासाठी शुभ दिशा मानली जाते. आता दक्षिण दिशेकडे बसून न जेवण्यामागची कारणं कुठली ते आपण पाहूयात. तर सर्वप्रथम नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा दक्षिण दिशेकडे बसल्यामुळे वाढू शकतो. आपल्या वास्तूनुसार दक्षिण दिशा जी असते ती म्हणजे पितृदिशा मानली जाते आणि आपण जर या दिशेला बसून जर आपण जेवण करत असू, तर आपण जे अन्न खातो त्या अन्नाची पौष्टिकता कमी होते आणि आपल्या शरीरामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. दुसरं कारण म्हणजे आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण पाहिले, तर दक्षिणेकडून येणारा जो तीव्र प्रकाश असतो त्यामुळे मनुष्याची मानसिक चिडचिड वाढू शकते आणि त्यामुळे त्याच्या पचन संस्थेवरती सुद्धा परिणाम होऊन त्या मनुष्याचे आरोग्य नेहमी बिघडू शकते. तिसरी अडचण पाहिली तर काही वैयक्तिक अडचणी किंवा आर्थिक अडचणी देखील येतात आणि त्यामुळे आपल्या संसारातील तणाव सुद्धा वाढू शकतो. चौथा दोष म्हणजे अन्न दोष. ही दिशा यमराजाची असल्यामुळे आपण या दिशेला अन्न अर्पण करण्यासारखेच मानले जाते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला अन्नदोष लागू शकतो. त्यामुळे जेवणासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा. पूर्व दिशेला जर आपण बसून जेवत असू तर आपले शरीर हे निरोगी राहते, आपले आयुष्य देखील वाढते आणि आपल्याला एक प्रकारचे समाधान आणि सकारात्मकता मिळून आपल्या संपत्तीमध्ये सुद्धा वृद्धी होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.